नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 7वी इतिहासातील धडा 12वा साम्राज्याची वाटचाल अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. या धड्यात इंदोरचे होळकर आणि नागपूरचे भोसले यांना मराठा साम्राज्याच्या विस्तारात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची माहिती जाणून घेऊया. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आजच्या सर्वप्रथम पाहूया मल्हारराव होळकर यांच्याबद्दल. मल्हारराव होळकर हे इंदोरच्या होळकर घराण्याचे संस्थापक होते. त्यांनी दीर्घकाळ मराठा राज्याची सेवा केली. पहिल्या बाजीराव पेशवा यांच्या काळात त्यांनी उत्तर भारतात अनेक पराक्रम गाजवले. माळवा आणि राजस्थान येथे मराठ्यांचे वर्चस्व निर्माण करण्यात त्यांचे योगदान होते. पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर उत्तर भारतात मराठ्यांची प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी त्यांनी माधवराव पेशव्यांना मोठी मदत केली. जाणून घेऊया अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल. अहिल्याबाई या मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्या पत्नी होत्या. कुंभेच्या युद्धात खंडेराव यांचे निधन झाले. काही काळानंतर मल्हारराव यांचाही मृत्यू झाला. त्यानंतर इंदोरची जबाबदारी अहिल्याबाईंच्या जबाबदारीवर आली. अहिल्याबाई या अत्यंत धैर्यवान, न्यायप्रिय आणि कुशल प्रशासक होत्या. त्यांनी नवीन कायदे केले, शेतसारा आणि कर व्यवस्था पडीक जमीन लागवडीखाली आणल्या, शेतकऱ्यांना विहिरी खोदण्यासाठी मदत केली, व्यापार उद्योगांना प्रोत्साहन दिले, व्यापार तलाव आणि तळे बांधले. याशिवाय त्यांनी भारतातील अनेक पवित्र तीर्थक्षेत्रांवर मंदिरे, घाट, मठ, धर्मशाळा आणि पाणपोया बांधल्या. त्यांच्या या कार्यामुळे भारताच्या सांस्कृतिक वारशाचे जतन झाले. त्या स्वतः न्यायनिवाडा करत असत. त्या दानशूर आणि प्रजाप्रेमी होत्या. सुमारे 28 वर्षे त्यांनी अत्यंत यशस्वीपणे राज्यकारभार केला आणि मराठा साम्राज्याची कीर्ती वाढवली. मराठेशाहीच्या उतरत्या काळात यशवंतराव होळकर यांनीही राज्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले. आता पाहूया नागपूरचे भोसले. नागपूरचे भोसले घराण्यातील परसोजी भोसले यांना छत्रपती शाहू महाराजांनी वऱ्हाड आणि गोरचन या प्रदेशाची संधी दिली होती. या घराण्यातील रघुजी भोसले हे अत्यंत पराक्रमी आणि कर्तबगार होते. त्यांनी दक्षिणेतील तिरुचिरापल्ली आणि अक्रोड परिसरातील प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात आणले. शाहू महाराजांनी त्यांना बंगाल, बिहार आणि ओडिशा या प्रांतांमधून वसुली करण्याचा अधिकार दिला. रघुजी मराठा साम्राज्याचा विस्तार पूर्व भारतापर्यंत केला. आता जाणून घेऊया अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल. मित्रांनो, आज आपण पाहिले की मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर आणि रघुजी भोसले यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार आणि मजबुतीकरण अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 7वी इतिहासातील धडा 12वा साम्राज्याची वाटचाल अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. या धड्यात इंदोरचे होळकर आणि नागपूरचे भोसले यांना मराठा साम्राज्याच्या विस्तारात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची माहिती जाणून घेऊया. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आजच्या धड्याला सुरुवात करूया. सर्वप्रथम पाहूया मल्हारराव होळकर यांच्याबद्दल. मल्हारराव होळकर हे इंदोरच्या होळकर घराण्याचे संस्थापक होते. त्यांनी दीर्घकाळ मराठा राज्याची सेवा केली. पहिल्या बाजीराव पेशवा यांच्या काळात त्यांनी उत्तर भारतात अनेक पराक्रम गाजवले.
माळवा आणि राजस्थान येथे मराठ्यांचे वर्चस्व